पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागात मी संकर्षण कराडे कोल्हापूर शहरातून तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. जोडीत गोडी या सिरीजची मला फार मज्जा येते. त्यात कोल्हापूरमध्ये अशा जोड्या भेटत आहेत ज्यांच्यामध्ये फार गोडी आहे आणि पदार्थही अप्रतिम खायला मिळतात. मंडळी, आज ज्या जोडीकडे आपण जाणार आहोत त्यांचं नाव आहे निशा नितीन सोळोखे आणि नितीन सोळोखे. आता काय असतं, कधी कधी काही गोष्टींचा ना आपण धसका घेतो. म्हणजे जर आपण घाबरलो, आपल्याला काही अनुभव आला की आपण परत त्या गोष्टीच्या नादाला जात नाही, हो की नाही. यातले जे नितीन सोळोखे आहेत त्यांनी निशाताईंच्या हातच्या चहाचा असा काही धसका घेतला होता की त्यांनी परत हिंमतच केली नाही त्यांच्या हातचा चहा पिण्याची. त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाई, तू मला इथून पुढे काही पाज, चहा पाजू नको. आणि तेव्हापासून नितीनजी चहा करतात आणि निशाजी त्यातला अर्धा कप पितात. आहे की नाही गोडी आणि आहे की नाही छान जोडी. तेव्हा ह्या जोडीकडे जाऊया, त्यांच्यातली गोडी बघूया आणि पाहूया त्यांच्याकडनं अप्रतिम असे पदार्थ. चला हो. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये निशा साळोखे आणि नितीन साळोखे या जोडीचं आपण स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. 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 कसे आहात आपण? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? खूप मस्त. फार छान वाटतं तुम्हाला भेटून. आम्ही सध्या कोल्हापूर शहरात आहोत. जोडीत गोडी आम्ही सारे खवय्येचा एक वेगळा भाग करतोय. कसं वाटतं तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन? एकतर एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय आणि मला भरपूर आवडतात अशा गोष्टी करायला. अशा म्हणजे कशा? कॅमेरा फेस करायला किंवा रील्स करायला, व्हिडिओ करायला मला खूप आवडतं. ह्या त्यातल्या ते चालू असतं घरात. त्याचे फोटो मोजदात आता करू शकत नाही. इतके फोटो काढतात. रील्सची पण आवड आहे. मग रील्स म्हणजे फक्त काय स्माइल वाल्या का असं डान्स वगैरे सगळं ते? फक्त ते माझ्यासाठीच असतात. म्हणजे बाहेर व्हायरल करत नाही. व्हायरल करत नाही, पण त्याची आवड खूप आहे. आवड आहे. अरे वा. मुळात तुम्हाला कॅमेरा फेस करायची आवड आहे. आणि आज तर तुमच्या घरात किंवा तुमच्या सोसायटीमध्ये असा कॅमेरा आलाय जो जगभर पोहोचतो. कारण झी मराठी लोक जगभरात पाहतात. पण आज तुम्हाला जोडीने स्वयंपाक करायचा आहे. तयार आहात ना? हो. एरवी कधी करतात मदत? त्यांची मदत ही वेगळ्या पद्धतीची असते. पसारा करणारी. वाटलंच मला. किती वर्षांपूर्वी तुम्ही एकमेकांना भेटलात आणि ही जोडी कशी तयार झाली? वाटतंय का आमच्याकडे बघून आमच्या लग्नाला 27 वर्ष झाली. अच्छा. तर 1995 साली आमचं लग्न झालं. अरेंज मॅरेज झालं. सासरची जी निवड होती किंवा नवऱ्याची जी निवड होती, घरच्यांना सांगितलं होतं की जे बाकीचं आहे ते तुम्ही बघा, पण मुलगा आणि फॅमिली एज्युकेटेड पाहिजे, जॉईंट फॅमिली पाहिजे. या गोष्टी मी ठेवल्या होत्या माझ्यासाठी, माझ्याकडून. आणि तसं स्थळ आल्यानंतर मी लगेच येस बोलले. किती छान. पण तुम्ही त्यांना असा चहा पाजलात की त्यांना चहा प्यायचा धसकाच त्यांनी घेतला म्हणे, असंही आम्ही ऐकलंय. ऍक्च्युली असं झालं होतं की साखरपुडा झाला होता आणि ते घरी आले होते. मग पहिल्यांदा घरी आल्यानंतर मी म्हटलं की चला आपण चहा करून देऊया. जनरली माझ्या माहेरी दुधातला गोड चहा हा स्पेशल मानला जातो. बरं. आणि मग मला वाटलं की चला आपण आपल्या हबीला इम्प्रेस करूया. हबीला? तुम्हाला चहाच्या आधी त्यांना थोडा शिरा द्यावा, पोहे द्यावे असं नाही वाटलं? नाही, ती वेळ अशी होती की धड नाश्ताही करू शकत नव्हतो, धड जेवणही करू शकत. अशी कोणती वेळ साधून गेला होता तुम्ही? किती वाजता गेला होतात? 6 वाजता संध्याकाळी. संध्याकाळी 6 वाजता. तेव्हा तुम्ही चहा केला. पुढे काय झालं मग चहाचं? मग मी दूध उकळलं, त्याच्यात साखर, चहा पावडर घातली आणि मस्त मला जसा हवाय तसा उकळला. आणि तो मला असं मी त्यांचं काय प्रतिक्रिया येते ती पाहण्याच्या अशी आतुरतेने वाट पाहत होते. अशाच नव्हत्यात नव्हत्या कसा चहा पितायत? नाही, अजून आमची एवढी ओळख झाली नव्हती. हा, मग काय रिएक्शन दिली? एक घोट असा घेतला आणि इतका वाईट चेहरा केला, इतकं त्यांचं तोंड गोड झालं. तेव्हापासून चहा पिणं बंद. पण नवीन जोडी आमची, नवीनच अजून लग्न व्हायचं होतं, त्यामुळे ते काहीच बोलले नाहीत. पण मला ते जाणवत होतं की ते जबरदस्तीनं ती चहा पितायत. मी बोलले की हा आपण ठेवून देऊया, आपण नवीन बनवूया चहा. ते नको नको, मी घेतो नको, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हटलं नको नको, तसं नको, तुम्ही बोला. मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला शुगर कमी, साखर कमी हवे, चहापूड कमी हवे, प्रॉपर उकळून अतिशय कमी दूध, असा चहा लागतो. पण मग तसा चहा ते आता करतात? आता तो प्रसंग मी तिच्यावर येऊ देत नाही, मीच करतो स्वतः. संसाराची ही उत्तम गुरुकिल्ली मला आज तुमच्याकडून मिळाली. एकमेव तेवढा पदार्थ की चहा
हे मी स्वतः करतो. मी पण तिला करून देतो. रोज 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 रोज. सकाळी का? हा, रोज. पण तमाम संसार करणाऱ्या मंडळींसाठी गुरुकिल्ली आहे. जो प्रसंग बायकोवरती आल्याने आपलं नुकसान होईल असं तुम्हाला वाटत असेल, तो प्रसंग तिच्यावरती येऊ द्यायचा नसेल तर ती कृती तुम्ही स्वतः करा. अभिनंदन, फारच छान. मला आवडला हा निर्णय. तुमच्या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे तुम्ही. हीच तर गोडी आहे, हीच तर जोडी आहे. आणि हेच या सिरीजचं उद्दिष्ट आहे की या जोडीमधले काही गोड गोड प्रसंग ज्याच्यानी नातं अजून घट्ट होतं आणि ज्या खवय्यगिरीशी निगडीत आठवणी ज्या आम्हाला ऐकून तुमचे पदार्थ पाहून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात. हो की नाही? आज स्वयंपाक एकत्र करणार आहात. हो तुम्ही बाय प्रोफेशन काय करता? मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि तुम्ही? मी हायस्कूल टीचर आहे. हे शिक्षक आहे. शिक्षक आहे. तरी म्हणलं यांचं बोलता नाही कसं जे होतं ना, हे असं जे पद्धतशीर पटवून सांगणं. मग घरातही तेच बेरिंग असतं का काही? घरात बेरिंग वेगळं असतं पण बोलणं असतंच. शिकवणं असतं की नाही? शिकवणं वा, असतं. फार हे करू नका, हे करा, हे करा, हे करा. मग तुम्ही मग ते ऐका? आता नाही, सुरुवातीला थोडस त्रास होत होता ऐकायचं, हे करायचं. पण मग नंतर मग पेपर घेऊन बसणे, वाचत बसणे किंवा आलो म्हणणे बाहेरून किंवा फोन घेऊन बाहेर जायचं. फार छान. संपला विषय. मला वाटतं आज फक्त पदार्थच नाही, नवऱ्यांना अनेक टिप्सही शिकायला मिळणार आहे. आपण एक काम करूया. पदार्थ आज कोणते करणार आहात तुम्ही? गुलमोहर पोह्यांचा चिवडा करणार आहे. गुलमोहर पोह्यांचा चिवडा. कळ्या असतात बुंदीच्या, हा. त्या कळ्यांपासून बुंदीचे लाडू बनवणार. लग्नात तुम्ही जेवायला विसरलात म्हणून चिवडा लाडू दोन्ही एकत्र आहे. थोडक्यात आज लग्नच आहे. चला मग आपण आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या पदार्थांकडे जाऊया. गप्पा छान झालेल्या आहेत. काहीतरी छोटासा खेळही खेळूया आणि स्वयंपाक करूया. चालेल? या टेबलाच्या मागं चला बरं. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागात निशाजी आणि नितीन सर आपल्या सोबत आहेत आणि आता ते चिवडा आणि लाडू असे दोन्ही पदार्थ करणार आहेत. बरं, तुम्ही म्हणाल चिवडा आणि लाडू याच्यामध्ये वेगळेपण काय, नाविन्य काय, तर ते आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. हा, तर हा आपण आज बनवणार आहोत हा गुलमोहर पोह्यांचा चिवडा आहे. बरं. ऍक्च्युली हा म्हणजे आपण डिश मागून डिश जरी खाल्ला तर याचा काही त्रास होत नाही. ना ऍसिडिटी होते, ना याला तेल जास्त लागतं. म्हणजे तेल न धरणारा आणि एक डाएट चिवडा म्हणू शकतो आपण. बरोबर. आणि झटपट होणारा आहे. वेळ वाचतो. क्रंची राहतो खूप वेळ आणि खाण्याचं समाधान मिळतं. बरं. आणि हे बुंदीचे लाडू म्हणजे या चिवड्याबरोबर लाडू हा पाहिजेच. आणि जनरली लेडीजना कळ्या पाडणं अवघड असतं. आजकाल रेडीमेड कळ्या मिळतात बाजारात. तर त्याचा पाक बनवून आपण इझिली जर कुणी घरी गेस्ट आले आणि आपल्याला किंवा नैवेद्यासाठी आपल्याला मिठाई बनवायची असेल तर हे पटकन आपण लाडू करू शकतो. पटकन होऊन जातात. थोडक्यात शिक्षिका असल्यामुळे वेळेची बचत करणं त्यांना माहिती आहे. हो की नाही? आणि गुलमोहरी चिवडा आणि हा जो लाडू आहे, आणि आजकाल होतं काय की आपण गोड काही म्हणलं की पटकन विकत आणतो. तर हे विकतचं टाळण्यापेक्षा घरच्या घरी आपण जर छान लाडू केला आणि तोही बुंदीचा, वाय नॉट, कोणाला नकोय. हो की नाही? चला आपण कृतीकडे जाऊया. पण त्याआधी जरा एक खेळ खेळूया. कसं असं जरा खेळमेळीचं वातावरण असलं की जरा मज्जा येते ना. हे काही नाही, सोपा खेळ आहे एकदम. कलरफुल गोळ्या आहेत तिथे दिलेल्या. तुमच्या समोर मी काही पेपर कप ठेवतो. तर या पेपर कपमध्ये वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या गोळ्या तुम्ही डिव्हाइड करा. जे जास्त डिव्हाइड करतील त्यांना आपण काहीतरी बक्षीस देऊ किंवा त्यांचा आपण कुठला पदार्थ करायचा ते ठरवू. चला मग आपण एक काम करूया. किमान 3 रंगांच्या गोळ्या वेगवेगळ्या करण्याचा प्रयत्न करा. 3, 2, 1 स्टार्ट. ऐका ना, एकत्र नाही उचलायचे, त्याच्यात ठेवा हात घालून. अरे वा, एक घ्यायचे का? मग एकच घ्यायची. मित्र तुमचा भारी एकदम आहे ना. स्मार्टच आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे तो. अरे वा. बर, बस 3, 2, 1 स्टॉप. बघूया कुणी जास्त. यांचंच जास्त आहे. एका नजरेत तुम्हाला कळेल. तुम्हालाही पटतंय ना? चला आता मग तुम्ही ठरवा तुम्ही कुठला पदार्थ करणार. मी चिवडा करेन. घ्या आता. शेवटी अवघडच नशीब याला पदार्थ. कराल का प्रयत्न? तुम्ही चिवडा करा. पण जर ते एका पॉइंटला थांबले, आता शक्य नाही असं तुम्हाला वाटलं, तर मात्र तुम्हाला रिटायर्ड हर्ट व्हायला लागेल आणि त्यांना तुम्हाला 15वा प्लेअर तुम्हाला टीम मध्ये घ्यायला लागेल. चालेल ना? चला मग आता हा छोटासा खेळ झालेला आहे. बुंदीचा लाडू आणि कुठला गुलमोहर पोह्यांचा चिवडा याच्या कृतीकडे आपण ताबडतोब वळूया. नितीनजी आणि निशाजी आपल्या सोबत आहेत. गुलमोहरी पोह्यांचा हेल्दी चिवडा आणि लाडू आपण करणार आहोत. त्यांनी लाडू अवघड असल्यामुळे तुम्हाला दिलाय. मग आपण तिथूनच सुरुवात करूया. काय करायचं पहिल्यांदा तुम्ही सांगा. आता सुरुवात तर मला वाटतं बहुतेक पाणी टाकावं लागेल त्याच्यामध्ये सुरुवातीला. लाडवात? नाही, लाडवामध्ये नाही, पॅनमध्ये. पॅनमध्ये. आणि त्यानंतर बहुतेक साखरच असणार. त्याच्यानंतरचा क्रम साखरेचाच असणार बहुतेक. साखरेचा पाक तयार करायला लागेल ना पहिल्यांदा सुरुवातीला. आणि ते पाक तयार झाल्यानंतर मग ते पाक याच्यामध्ये पॅनमध्ये दुसऱ्या ओतून ती कढी त्याच्यामधून घालून असं बघू आपण काय कळी फुल काय पाकळ्या. काहीतरी करावं लागेल. ठीक आहे, बघूया आता आपण. बघू ते म्हणतायत तसं करून बघूया आपण.
कसं आहे जोडीने स्वयंपाक करण्यात जी मजा आहे ती जी उडणारी भंबेरी आहे तर ती पाहण्यात एक वेगळी मजा आहे. काय वाटतं तुम्हाला? पण तुम्ही मात्र करताना छान पद्धतीने करा बरं का, तुम्ही अशी गल्लत करू नका. गॅस लावला की नाही? अरे हा अरे थँक्यू. आभार आहे, आभार आहे, आभार आहे, अत्यंत आभार आहे. खूप छान. हे करावं लागतं का? तुम्हाला काय वाटतं अच्छा. सूर्यप्रकाशात नाही, पाणी नाही. तापेल? नाही, हे नाही माहिती. बहुतेक पेटलेलं आहे असं मला वाटतंय. हो आहे. माझं काय म्हणणं आहे, घराघरात अशी गोडी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर नवऱ्याला स्वयंपाकघरात कधीतरी घेऊन जात जा जरा. एक हो की नाही, वाटतंय ना तुम्हाला? पटतंय ना? वा वा. किती घालायची साखर? किती घालायची? हे मी माझा प्रश्न- तुम्ही क्रिकेटर आहात ना, 6 चमचे घाला. हा 3. चुकतंय. अहो, मग सांगा की किती घालायची? ती सगळीच घालायची आपल्याला. सगळीच घालायची. अच्छा. नाही मला काय नाही शक्य नाहीये बहुतेक हे. नाही थांबा, काय- थोडं तरी जाऊ द्या ना पुढं. नाही. बरं त्या आईनं शिक्षिका या पदाला एवढ्या जागे आहेत की त्या म्हणतात होऊ द्या परीक्षा, मी बसते आपली मॉनिटरिंग करत. नाही, सगळीच लागणार. सगळी घाला घाला. सगळी घालू हो घाला. पण पाणी कमी पडणार त्याला असं घालू की आपण पाणी थोडं? नाही बरोबर. नाही, पाणी बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप छान. कसं वाटतं मित्राची फजिती बघून? छान मित्र आमचा ऍक्टिव्ह आहे हो. ते दिसायच नाही ना. तुमच्यावर कधी आलाय का असा बाका प्रसंग? ते पण ह्याला किती वेळ आता आम्ही करायचं? दिवसभर चालणार नाही ना आपण? नाही ना. जोपर्यंत ती साखर ओरडून सांगत नाही आता याचा पाक झाला अच्छा. तोपर्यंत हो हो हो. थोडी मदतही करा, इतकी नका परीक्षा घेऊ. हो काय करायचं त्याला? आपल्याला त्याचा पाक बनवायचा आहे. थांब. तो एक तरी पाक बनवायचा आहे आपल्याला. एक तारी म्हणजे त्यांची काय झाली म्हणायचं? तुतारी. काय कुठे त्या एक तारी, तुतारीला- 2 तारी त्यांना. हे मी आता किती वेळ संध्याकाळपर्यंत मला जर म्हणत बसत असं तर ती तार नाही येणार. तारा येतील तारा. तारे चमकायची वेळ आली त्यांच्या डोळ्यापुढे. अजून हा फक्त यायचा आहे. नाही नाही ते आपलं काही काम नाही आहे हे. माफ कर मला. एवढं हे केलं हे सुद्धा भरपूर झालेलं आहे. आता इथून पुढं नाही शक्यच नाही ते. एवढा वेळ त्याच्यामध्ये घालवणं आपल्याला खाणं माहिती आहे, करणं नाही माहिती. तर ते आता तू हे तुझं तूच ते सांभाळ, तू जे काय आहे. मग शेवटी तुम्ही आता मान्य करताय का की त्यांना करू द्या? हो. ठीक आहे. मग या जोडीमधली गोडी तर आपण पाहिली, अनुभवली आणि आमचे साहेब मान्य करतायत नितीन सर की निशाजी तुम्हीच हे करा. पण त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी एक प्रॉमिस, काहीतरी वचन, कुठेतरी फिरायला घेऊन जायचा वादा काहीतरी करायला पाहिजे ना. वाटतंय ना? काय पेटून उठली बघा जनता. हो जनतेला हुरूप आला आज तुम्ही चुकल्यामुळं. हा तर मग काहीतरी त्यांना जरा, कारण स्वयंपाकात चुकणं म्हणजे काय. काय काय पाहिजे तुला? ऍक्च्युली आम्हाला दोघांनाही भटकंती खूप आवडते, त्यामुळे आम्ही दर वर्षी जातोच, भटकंती करतोच. त्यामुळे मला ते काय नको आहे. फक्त माझ्याशी वेळ त्यांनी जास्त दिला पाहिजे. एवढं कराल का त्यांच्यासाठी आता? हा? प्रयत्न तरी करणार. हा म्हणजे थोडक्यात तेच करणार. साखरेचा पाक झाला, काय करूया? आता इथे आपल्याला असा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. हे जेव्हा असं थेंब पडून परत वर येतात त्याला एक तारी पाक बोलतात. झाला का मग हा झालेला आहे. तर थोडासा फूड कलर आता वापरला पाहिजेच असं नाहीये, हा खायचा रंग खरं वापरला की जरा छान त्याला अजून टेम्पटिंग, हा चांगलं वाटतं हे. आणि ह्याच्यामध्ये जेवढे ड्रायफ्रुट्स असतील याच्यात मी काजू, बदाम, टरबुजाच्या बियाही दिसतात. हा मगज बी. चला मिक्स ड्रायफ्रुट्स आपण घातले. हा मिक्स ड्रायफ्रुट्स घातले आपण इथे. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छान सुगंध येण्यासाठी थोडी वेलची पावडर घालायची आहे. बर. आणि इथे ही रेसिपी संपलेली आहे. आपण त्याच्यात नुसतं हे ऍड करायचं आहे. आता फक्त आपण ह्याच्यात मिक्स करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. हे झाकून ठेवायचं आहे. थोड्या वेळ लाडू वळण्यासाठी तयार होतील. लाडू जरा गार झाल्यानंतर बरं, वळायचं. मी एक महत्वाचं काम करू का याच्यामध्ये? करा की. जे कुणालाही जमणार नाही. मी झाकून ठेवू का याच्यावर झाकण? हे शक्यच नाही, इतकं अवघड काम आहे ते. काय आहे, मगापासून तुमचा एक साधारण लाडू विषयीचा जो प्रवास आहे तो पाहिल्यानंतर आमचे एक सिनियर खवय्ये आहेत जे ना प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा अधिकार खूप जास्त आहे, कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि त्यांच्याशिवाय खवय्यगिरीचा प्रवास कधी पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही जी झाकण्याची कृती करताय ती केल्यानंतर त्यांचं तुम्हाला साधारण हे असं म्हणणं आहे. आणि बुंदीचा लाडू जर तुम्ही तुमच्या हातचा त्यांना खायला दिला असता तर त्यांनी तुम्हाला साधारण असं केलं असतं. तुम्ही जेवढी मदत केली तेवढी ही पुरेशी झाली, ज्याचं त्यांना आश्चर्य ऑलरेडी वाटलंय. तर त्याच्यामुळे आता आपण एक काम करूया, बुंदीच्या लाडवाकडे ते सध्या असं बघतायत कारण तो निशाताईंनी केलाय, तर त्यांना जरा इथे बाजूला ठेवा आमच्या प्रशांत सरांना आणि पुढच्या कृतीकडे जाऊया. ठेवा तुम्ही झाकण आता महत्वाचं. ठेवा. वा झाकण ठेवल्याबद्दल काय वाजवा. असं
असं ठेवायचं असतं बरं का, इतकं अवघड काम आहे ते. काय माहित नाही अवघड. तुम्हाला गंमत सांगू का, जोडीत गोडी आम्ही हे नावच महत्वाचं का दिलंय, कारण संसारामध्ये दाखवण्यापेक्षा काय झाकणं महत्वाचं आहे ते. कारण झाकली मूठ सव्वा लाखाची, तर ही 1.25 लाखाची मूठ आहे झाकलेली, जी तुम्ही झाकलेली आहे. हे गार झालं की आपण लाडू वळून घेऊया. ठीक आहे. आणि लाडू वळून झाले की मग आपण ह्या गुलमोहरी पोह्यांच्या चिवड्याकडे वळूया. चालेल? आम्ही घेतो गार झाल्यानंतर लाडू वळून आणि वळतो चिवड्याच्या कृतीकडे. मिश्रण गार झाल्यानंतर आम्ही बुंदीचे लाडू छान वळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला आकारावरूनच लक्षात येईल की याच्यात यांचा काहीही हातभार नाही. तर आपण लाडू बाजूला ठेवूया, चिवड्याकडे जाऊया. गुलमोहरी पोह्यांचा चिवडा काय करायचंय? पहिल्यांदा आपण फोडणी करून घेऊया. बर, पण मला एक सांगा की चिवडा करताना पोहे भाजून घ्यायला लागतात, ह्याचं काय? आपण हे ऑलरेडी कुरकुरीत असतात पोहे. अच्छा. जर नसतील तर आपण ओव्हनला 30 सेकंद दिलेत तरी चालतील, उन्हामध्ये कडकडीत वाळवले तरी चालतील, नाहीतर हे फोडणीत सुद्धा कुरकुरीत होऊन जातात. ठीक आहे. आता गॅस आपण लावलाय, काय घालूया? आता ज्यात तेल घालून आपण फोडणी तयार करतोय. बरं, साधारणतः आपल्याला यातला थोडाच चिवडा करायचा आहे. बरं. तेल गरम होईपर्यंत जरा इकडे गप्पा मारूया, कारण हेही आपल्याकडे आहेत महिला मंडळ. हे कोण आहेत तुमचे नातेवाईक आहेत? माझी आई आहे. अरे वा, नमस्कार. ही माझी बहीण आहे. नमस्ते. माझे जाऊबाई आहे. कोणत्या? अच्छा, तुम्ही आहात. बरं. माझ्या नंदेच्या सुनबाई आहेत. खूपच जवळचं नातं आहे. नंदेच्या सुनबाई. बर. आणि ही माझी सख्खी शेजारीण. अरे वा, शीतल शिंदे. शेजारींकडे बरेच गुपित असतात, द्या बरं त्यांना माईक द्या ना. खरं जेन्युनली सांगा, कसे आहेत शेजारी तुमचे? हो, छान आहेत. छान आहेत. हो, छान आहेत. बरं. जाऊबाईंकडे माईक द्या जरा. कशी आहे जाऊबाई? जोरात? छान आहे. आम्ही जावा आहेत आणि जाऊबाई माझ्या नेहमी जोरात असतात. बरं. कशाच्या बाबतीत? सर्वच बाबतीत. माझे दीर खूप चांगले कुक आहेत. अच्छा. आमच्याकडे असं असतं की दरवेळी गौरी गणपती आल्यानंतर ज्या दिवशी गणपती विसर्जन असतं त्या दिवशी आम्ही दोघी रिलॅक्स असतो आणि आमचे दीर किचन आपल्या ताब्यात घेतात. हे तुमच्यासाठी बरं का सगळं, ह्याचा मला काही उपयोग नाही. ही माझ्यासाठी कानावर पडणारी. तो भावाला माझी काळजी असल्यामुळे आणि बाकीच्यांची काळजी असल्यामुळे तो मला यूज देत नाही, किचनमध्ये येऊ देत नाही. तेल गरम झालेलं आहे, काय करूया? आता याच्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. जिरे, मोहरी, हिंग याचा आपल्याला तडका देऊया इथे. बेस्ट. चिवडा आणि लाडू म्हणल्यावर काय पाहिला? हो. हिंग, मिरच्या, कढीपत्ता, मिरच्या घालायच्या आहेत. याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. आता हे थोडंसं आपण परतून घेऊया. परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये ही जी डाळ, फुटाण्याची डाळ, ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे हे सगळं आपण ह्याच्यात ॲड करूया. फुटाण्याची डाळ. ते तुम्ही म्हणायचं ना, मग लग्नाच्या आधी मला सांगायला पाहिजे होतं म्हणून. नाही, मी ती रिॲक्शन झाली होती माझी. त्यानंतर यांच्या काकीने सांगितलं होतं मला, बघा हा अजून विचार करा. आपण आता हे याच्यामध्ये सेंधव मीठ घालतोय. बर. म्हणजे याच्यात रेग्युलर मीठ घालण्यापेक्षा सेंधव मिठाने खूप चांगली चव याला येते. बर, ठीक आहे. आणि झाला आपला चिवडा या ठिकाणी. फोडणी तयार झाली, आता हे मिक्स करायचं ना? हो, त्याच्यात मिक्स केलं की आपला हा चिवडा तयार होतो. ह्याच्यात घालायचं? थोडंसं ह्याला आपल्याला गरम करावं लागेल, त्यामुळं ह्याच्यात मावेल एवढा चिवडा आपण ह्याच्यात घालूया. बरं, घाला. वाटतं याच्यात एवढं मावेल. आणि साखर जी आहे ती हा थोडासा थंड झाल्यानंतर आपण साखर घालूया. वा. आणि असा चिवडा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. अप्रतिम. चिवडा आणि लाडू हे इतके फेवरेट आहेत आमच्या सगळ्यांचे. दामले सरांना पण चिवडा आणि लाडू फार आवडतो. आमचे सिनियर खवय्ये आहेत. तर मला वाटतं बुंदीचा लाडू तयार आहे, चिवडा तयार आहे. आज जणू लग्न घर असल्याचाच मला फील आलेला आहे. जोडी पण फार मस्त आहे, त्यांच्यातली गोडी फार कमाल आहे. खूप छान छान गप्पा झाल्या, 2-2 पदार्थ पाहायला मिळाले. आणि या पदार्थामधलं नाविन्य असं की गुलमोहरी पोह्यांचा हा चिवडा हेल्दी आहे, पटकन होणारा आहे, कमी तेल लागणारा आहे, कमी तेल शोषतो. आणि हे जे लाडू आहेत ते लाडू पटकन होतात. त्यामुळे हे चिवडा आणि लाडू तुम्ही घरी नक्की करून पहा. पण त्याआधी लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. तयार बुंदीचे लाडू बनवण्याची कृती आता आपण पाहूया. एका पातेल्यात पाणी आणि साखर मिसळून 1 तारी पाक तयार करावा आणि आता त्यात केशरी रंग, बदामाचे काप, वेलची पूड आणि बुंदी घालून एकत्र मिसळून घ्यावे. 15 मिनिटात लाडू वळता येतील. गुलमोहर पोह्यांचा चिवडा तयार करण्याची कृती पाहूया. एका कढईत तेल घालून त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. आता त्यात डाळ व शेंगदाणे घालावे, मीठ घालावे व पोहे घालून परतावे.
गुलमोहर पोह्यांचा चिवडा तयार आहे. निशा आणि नितीनजी यांनी जोडीने आणि गोडीने अप्रतिम 2 पदार्थ केले आणि त्यानंतर साधारण आमची रिॲक्शन ही आहे, कारण आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे. दुपारची वेळ आहे, तुमच्याही घरात पानं वाढलेली असतीलच, पण आज तुम्हाला ह्या कार्यक्रमात येऊन गप्पा मारून छान गोड आठवणी सांगून जोडीने स्वयंपाक करून कसं वाटलं? इतकं सुंदर, इतकं छान वाटलं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म, कारण आज कोण बघत नाही आहे, जगभरातले प्रेक्षक आपल्याला लाभलेले आहेत, जिथे जिथे मराठी असू दे किंवा इतर कुठल्या लँग्वेजची लोकं असू दे. तर एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो जिथं माझी फॅमिली एकत्र येते, जिथं माझ्या नवऱ्याला बोलायला संधी मिळते आणि पदार्थसुद्धा करायचे, म्हणजे सगळ्याच एक छान दुग्ध शर्करायुक्त असं आपण म्हणू, एक छान संधी मिळाली. त्याबद्दल खरंच आपले खूप खूप आभार. धन्यवाद, मनापासून आभार. आणि तुम्हाला झी मराठीकडनं आणि आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबाकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. हा आनंद असाच ठेवा, हे बाजूला ठेवून सगळे मिळून एकत्र येऊन खा. तोपर्यंत मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना टाटा करतो. वा, काय मजा आली आजच्या भागामध्ये. जरा वेगळीच जोडी होती आणि त्यांची गोडी त्याहून वेगळी होती. जाता जाता एक शेवटचा आग्रह की आरबट सरबट प्लीज खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.